अनेक ठिकाणी अनेक क्रांत्या झाल्या, परंतु बाबासाहेबांनी ह्या भूमीवर घडवून आणलेली ही क्रांती ह्या सर्व क्रांत्यांपेक्षा जास्त महत्त्वाची आणि तेवढीच परिणामकारक ठरली। ती ह्यासाठी की बाबासाहेब म्हणतात अस्पृश्यता ही भारतीय समाज व्यवस्थेनं प्रसवलेली एक अद्वितीय अशी गोष्ट आहे जी जगात कुठंच तुम्हाला मिळत नाही। शेकडो वर्षापासून हा दडपलेला माणूस, ज्याला स्वतःचं अस्तित्वच कळत नव्हतं, अस्मिता कळत नव्हती, त्याला स्वतःची ओळखच नव्हती, तो आयडेंटिटी क्रायसिसमध्ये आहे। शेकडो वर्ष मी कोण हा प्रश्न त्याच्यासमोर आहे, मी कोण, किंबहुना हा प्रश्नही त्याला पडत नाही की मी कोण। हा आयडेंटिटी क्रायसिसमध्ये असलेला माणूस 14 ऑक्टोबर 1956च्या नंतर शेकडो वर्षाचं शोषण, शेकडो वर्षाची दडपशाही, शेकडो वर्षाची वंचितता ह्या सर्वांना विसरून अवघ्या एक 30-35 वर्षामध्ये, कारण सुरुवातीची काही वर्ष तर त्याला स्वतःच्या पायावर उभा होण्यासाठीच गेली 50च्या राज्यघटनेनंतर आणि 56च्या दीक्षेनंतर, एका 25-30 वर्षामध्ये शेकडो वर्षापासून प्रस्थापित असलेल्या समाजाच्या छातीला छाती लावून भिडला आणि संपूर्ण देशामध्ये त्याला आव्हान देऊ लागला। हे आव्हान एवढं जबरदस्त आहे की आज आपण अनुभवतो ह्या मागच्या 10-15 वर्षामध्ये की इथली प्रस्थापित व्यवस्था हवालदिल झाली आहे, घाबरते व्यवस्था ह्या माणसाला। तर ह्या माणसाला एवढं बॅकअप, एनर्जी बॅकअप आजच्या भाषेमध्ये आपण म्हणतो, हे देणारं काय आहे? तर बाबासाहेबांची ही क्रांती आहे, ही धम्मक्रांती आहे। बाबासाहेबच स्वतः म्हणाले होते जोसेफ मॅझिनीला नाकारत की जोपर्यंत विचाराची मशागत होत नाही तोपर्यंत तो विचार समोर जातच नाही, तो मरू शकतो विचार। आणि म्हणून हा बाबासाहेबांचा विचार, ही धम्मक्रांतीने झालेली ही परिवर्तन, याचा लेखाजोखा जोपर्यंत होत नाही, ह्या चळवळीचा ऑडिट जोपर्यंत होत नाही, ह्या समाजाचा ऑडिट जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला सामोर वाटचाल सुखद होणार नाही, ती कठीण होईल। आणि म्हणून हा विचार, समाजामध्ये झालेलं हे परिवर्तन संपूर्ण भारताला, हा महाराष्ट्र आणि हे नागपूर खुणावते आहे की नागपूर में क्या होता है, व्हॉट इज हॅपनिंग इन नागपूर, नागपूरमध्ये काय होते। आणि नागपूरची प्रेरणा घेऊन बाहेरची आंदोलन आज आपण बघतो आहोत। अशी ही बाबासाहेबांची धम्मक्रांती, ह्या धम्मक्रांतीची समीक्षा, ह्या धम्मक्रांतीचा अभ्यास हा योग्य प्रकारे झाला पाहिजे। समाजात वेगवेगळ्या कशा परिवर्तनाच्या ह्या क्रांतीने काही घटना घडवल्या याचा लेखाजोखा झाला पाहिजे, समाजासमोर ते आलं पाहिजे। पुढच्या पिढ्यांना त्यांच्या चळवळीसाठी आणि त्यांच्या चळवळीची शस्त्र निर्धारित करताना ह्या क्रांतीचे संदर्भ त्यांना लाभले पाहिजे। ह्यासाठी 2008 साली नागपूरने नाही, महाराष्ट्रातल्या नागपूरने नाही, नागपूर तर चळवळीचे केंद्र बाबासाहेबांचं, पण नागपूरच्या महानगरपालिकेने नाही, औरंगाबादच्या महानगरपालिकेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्थेने हा प्रोजेक्ट तयार केला की धम्मचक्र प्रवर्तनानंतरचं परिवर्तन याचं संशोधन झालं पाहिजे। आणि त्याची फेलोशिप डॉक्टर प्रदीप आगलावे सरांना मिळाली। आगलावे सरांनी हा ग्रंथ तयार केला, तो दिग्गज साहित्यिकांकडून तपासण्यात आला आणि मग त्याचं भव्य असं प्रकाशन औरंगाबादलाच तिथल्या महानगरपालिकेने आयोजित केलं आणि ते प्रकाशन झालं। खरं म्हणजे प्रकाशकाचं काम सगळ्यात शेवटी असते। लेखकांनी लिहावं, DTP करावं, नंतर छापावं आणि नंतर लोकांपर्यंत ते पुस्तक न्यावं, त्यातले विचार न्यावे। आगलावे सरांनी माझा नंबर पहिल्यांदाच लावला। पुस्तकाच्याबद्दल मी काय बोलावं, त्याचं 2006 साली धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 50 वर्ष झाल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राने ठरवलं की 50 वर्ष झाली तर याचं संशोधन व्हावं, धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर काय काय घडलं ह्या समाजामध्ये त्याचं प्रवर्तन घ्यावं।
त्यावेळेस सरांना तो प्रोजेक्ट दिला आणि त्याचं सरांनी सोनं केलं. जीवनाच्या सगळ्या अंगांचं संशोधन करून त्यांनी हा ग्रंथ 2008 सालापर्यंत तयार केला आणि तो प्रकाशित केला. पण प्रकाशित केल्यानंतर ते सरकारी काम आणि तो ग्रंथ महानगरपालिकेमध्ये जे कोणी कधी आमदार यायचे, कधी मंत्री यायचे, कधी कोणी व्याख्याते यायचे, त्यांना भेट देण्यापुरताच वापरला जायचा. समाजापर्यंत फारसा जात नव्हता. सरांना वाटायचं की आपलं जे एवढं मोठं आपण केलं, आपल्या जीवनामध्ये समाजशास्त्रावरचं एवढं मोठं काम केलं, पण त्याहीपेक्षा जास्त मोठं काम हे आहे, हे लोकांपर्यंत कसं जावं. नेमकं त्या दरम्यान दिल्लीचे सम्यक प्रकाशनाचे आमचे ज्येष्ठ नेते हे लाभले आणि त्यांनी त्याचा हिंदीमध्ये तो ग्रंथ प्रकाशित केला. पण ज्या ठिकाणी ह्या घडामोडी घडून आल्या त्या महाराष्ट्रामध्ये मात्र ज्या आगलावे सरांनी ह्याचं मूल्यमापन केलं होतं आणि त्याचं महत्त्व सांगितलं होतं आपल्या सगळ्यांना, ते विचार ह्याच समाजापर्यंत जात नव्हते. सरांनी मला सांगितलं आणि मी त्यांना विनंती करत होतो वारंवार की महानगरपालिकेच्या लोकांना तुम्ही बोला. ते जर लोकांना देत नसतील तर आपण त्याची नवी आवृत्ती काढू. आणि त्यांना ज्यावेळेस मी विचारलं ते सगळे अधिकारी मंडळी, संजय पवार वगैरे अकाउंटंट, जावरे साहेब वगैरे, ही सगळी मंडळी आमच्या परिचित असल्यामुळे त्यांना विचारलं की हा ग्रंथ किती आहे तुमच्याकडे. ते म्हणाले आता फारसं काही नाही, आपण लोकांना फक्त आता भेट देतो, आधी भेटच देत आलो होतो. सरांनी सांगितलं की तुम्ही पुढे व्हा आणि त्याचं प्रकाशन करा. 2016 साली त्याची मराठी आवृत्ती आपण पुन्हा एकदा पुनर्मुद्रण केलं आणि त्या ग्रंथाने ह्या विचार क्षेत्रामध्ये एक नवा असा पायंडा पाडलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन झाल्यानंतर नेमकं काय काय घडायला पाहिजे होतं आणि काय काय घडलं ह्याचा लेखाजोखा ह्या ग्रंथामध्ये, धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन या ग्रंथामध्ये आलेलं आहे. आपण सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे. काय परिस्थिती होती 1956 साली. 37,000 गावं आणि त्या प्रत्येक गावामध्ये हा समाज होता, महार समाज होता, जो पुढे बुद्ध झाला. या 37,000च्या ह्या गावांच्यामध्ये किती भिक्षू होते. एखादे भदंत आनंद कौशल्य जर सोडले तर धम्माचा प्रचार करण्यासाठी कोणी नव्हते. अवघ्या 50-52 दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून निघून गेले. हा धम्म नेमका काय आहे सांगायला बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये आयात नाही. त्यांचा ग्रंथ अप्रकाशित आहे. अशा अवस्थेमध्ये याच लोकांनी, या बाबासाहेबांच्या अनुयायांनी भिक्षू नव्हते, शिक्षित ग्रामीण नेतृत्व नव्हतं. नव्याने कोणीतरी एखाद्या गावामध्ये एखादा माणूस शिकायचा आणि तो कुठेतरी नोकरी करायला निघून जायचा, आपल्या गावाकडे फिरकायचं नाही, अशी परिस्थिती होती. अशा परिस्थितीत हे परिवर्तन या अडाणी समाजाने कसं स्वीकारलं, त्याला बाबासाहेबांच्या विचाराशी, बाबासाहेबांच्या कष्टाची जी ठोस विवेकवादी आणि समाजाला उपयुक्तवादी जी तत्वपरंपरा होती ते सांगायला कोणीही नव्हतं. असं असताना सुद्धा या समाजाने ते स्वीकारलं आणि 60 वर्षापर्यंत जे घडलं ते आपल्या समोर या ग्रंथाच्या निमित्ताने आहे. आम्ही ते अनुभवलं. माझं गाव एक 32 घरांचं गाव, आज त्या घरामध्ये 60 कुटुंब झालेले आहेत बौद्ध समाजाचे आणि बाकी काही दुसरी सवर्ण म्हणण्यापेक्षा मराठा कुणबी समाज आहे, भोई समाज आहे. नदीच्या काठावरचं गाव. एक झेंडा त्या ठिकाणी रोवला होता, त्याला पार बांधला होता. गाव नवं होतं, नदीच्या पुरामुळे उठलेलं, आणि त्या झेंड्यावर बसायची झेंड्याच्या त्या पारावर बसायची मंडळी. त्या काळामध्ये येणारा प्रबुद्ध भारतचा अंक, प्रजासत्ताकचा चंद्रपूरून येणारा अंक, हा अंक तिथे लोकांना वाचून दाखवायचे. आणि मग काय सांगायचं लोकांना, आपल्या पोरांना शाळेत घाला. भजनी मंडळ स्थापन केली. त्या भजनी मंडळाच्या मधून काय सांगायचे, घरी नको राहू मधु शाळेत जाई. शिक्षणाचं महत्त्व, धम्मक्रांतीनंतरचं जे खरंखुरं लोकांच्या समाजांच्या मध्ये गेलं ते शिक्षणाचं महत्त्व. या बौद्ध वस्तीतील लोक बसायचे, वाचन करायचे, शिक्षण द्या, पांढरपेशा नोकऱ्या नाही तर कुठला तरी व्यवसाय करा, गावकी करू नका, गुरंढोरं ओढू नका, मेलेलं मांस खाऊ नका. ही बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारसरणी होती, जी धम्मचक्र प्रवर्तनाच्या नंतर रुजायला पाहिजे होती. आणि आजही आपण लोक म्हणतो, अनेक भिक्षू म्हणतात की भिक्षूशिवाय या धम्माचं काही खरं नाही. परंतु कोणी केला 50-60 वर्ष प्रचार? गावातल्या एखाद्या साध्या अर्धशिक्षित माणसाने, जो शिक्षक होता, जो तलाठी होता, जो ग्रामसेवक होता, अशा माणसाने ह्या धम्माचा प्रचार केलेला आहे आणि स्वाभिमानाने जगायला शिकवलेला आहे, जातीभेद नष्ट करायला शिकवलेला आहे. परिस्थिती अशी आहे की आजही उत्तर भारतामध्ये अनेक जातींच्या मध्ये ऑनर किलिंगचे प्रकार होत आहेत.
बौद्ध समाजामध्ये कधी ऑनर किलिंगचे प्रकार होत नाही, कारण हा जातीभेद विसरायला लावणारा जो धम्म आहे तो अशा प्रकारे लोकांनी, विचारवंतांनी रुजवलेला आहे. या 56 वर्षाचा लेखाजोखा जो सरांनी मांडला तो ग्रंथ असा हा अप्रतिम रीतीनं उठलेला आहे. आर्थिक परिवर्तन काय झालं, शैक्षणिक परिवर्तन काय झालं, नोकऱ्यांच्या मधलं परिवर्तन काय झालं, जे आधी साधू होते, वारकरी होते, जे आधी वारकरी होते, साधू होते, त्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर भिक्खू झाले हळूहळू, किंवा गावामध्येच पांढरे कपडे घालून ते बौद्ध धर्माचा प्रचार करायला लागले. बौद्ध धर्माची छोटी छोटी पुस्तकं त्यावेळेस घेतली आणि त्याचा प्रचार करायला लागले. अशा प्रकारचा लेखाजोखा, सामाजिक परिवर्तन काय घडलं, आर्थिक परिवर्तन काय घडलं, नोकऱ्यांच्या मधलं परिवर्तन काय घडलं आणि शिक्षणामधलं परिवर्तन काय घडलेलं आहे, या सगळ्या सांस्कृतिक परिवर्तन काय घडलेलं आहे, किती मोठी आंबेडकरी साहित्याची, बौद्ध साहित्याची लेखन परंपरा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये एक काळ असा होता की कलेच्या क्षेत्रामध्ये आपला जर माणूस कुठे असेल तर तमाशाच्या रंगमंचावर. आज इथे संजय जीवने भाऊ भेटले, आधीची आपली मंडळी आहे, मोठे मोठे नाटककार आणि मोठी मोठी चांगली गाजणारी नाटकं या ठिकाणी झालेली आहे. मोठी साहित्य परंपरा निर्माण झालेली आहे. आंबेडकरी साहित्याची मोठी परंपरा निर्माण झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये तर सिनेमे निघत आहेत. दक्षिण भारतामध्ये फार चांगले सिनेमे निघाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा नागराज मंडळीने हीच प्रेरणा घेऊन आपले सिनेमे काढलेले आहेत. ही सगळी परंपरा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. ही परंपरा, याचा लेखाजोखा आज 12-14 वर्षापूर्वी आगलावे सरांनी त्याचं संशोधन केलं आणि समाजापुढे मांडलं. आज अशी परिस्थिती आहे की हा लेखाजोखा, ही परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे ह्या ग्रंथाच्या रूपाने जी झालेली आहे ती आपल्याला इतर भाषिक बौद्धांच्या मध्ये, आंबेडकरवाद्यांच्या मध्ये घेऊन जावे लागेल. जी रत्नाकर सरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, सम्यक प्रकाशनाचं अभिनंदन करतो की त्यांनी हे त्या भाषेमध्ये नेण्याचं कार्य केलेलं आहे. आणि पाठक मॅडमना सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी याचा इंग्रजी अनुवाद केला. दक्षिण भारतामधल्या इंग्रजी भाषिक लोकांना आणि उत्तर भारतातल्या बंगाली वगैरे भाषिक लोकांना या भाषांच्या मध्ये सुद्धा हा ग्रंथ या ठिकाणी घेऊन जावी. आमच्याही आधी 75 वर्षापूर्वी, बिफोर द कन्व्हर्शन ऑफ 1956, around 75 years earlier, Ayothi Das, P. Lakshmi Narsu, Singarvelu, all these persons, Mahabodhi Society, they have conducted the Buddhist revival revolution there. But what you have done? तुम्ही काय करता दक्षिण भारतातले लोक? मी त्यांना सांगितलं कसं आम्ही केलं. हेच झेंडा लावला, त्या ठिकाणी प्रचार केला. साधे तलाठी लोक होते, त्या ठिकाणी परिवर्तन करतात. तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही नोकऱ्या करता, वकील आहात, डॉक्टर आहात, तुम्ही ह्या धम्माचा प्रचार करा. अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाच्या मार्फत दक्षिण भारतामध्ये वेल्लोरला, डुकुडुरूला, काजुलुरूला, काकीनाड्याला, विशाखापट्टणमला या ठिकाणी धर्मांतराची कार्यक्रम झाली. मग प्रेरणा सर आपलं हे पुस्तक होतं. आमची त्याला जी काही मराठीमधून इंग्रजीमध्ये सांगायची कुवत होती ती आम्ही सांगत गेलो आणि त्याच्यामधून ह्या पुस्तकाचा प्रचार झाला. अशा ठिकाणं आता त्या ठिकाणी असं होतंय की अयोध्यदासांच्या काळामध्ये 8 विहारं झाली होती, वेल्लोरला, चेन्नईला, या सगळ्या ठिकाणी. आज त्या ठिकाणी गावोगाव विहार होत आहेत. आंध्र प्रदेशात होत आहेत, तेलंगणामध्ये सुद्धा होत आहेत. डॉक्टर रागिरी रामुडू हे आमचे तिथले अध्यक्ष आहे अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे. आधी तिथे सत्यनारायण बोधी होते, ते आमचे संस्थापक अध्यक्ष होते. ही सगळी मंडळी तिथे, आणि ही सगळी पूर्वाश्रमीची दलित नाही. दे आर नॉट दलित ओरिजिनल, दे आर दलित्स ॲज वेल ॲज अदर कास्ट ट्रायबल पीपल ऑल्सो. दे आर वर्किंग विथ बुद्धिझम. या पद्धतीनं आपल्याला हे जर बाबासाहेब आंबेडकरांचं संशोधन आपण घेऊन गेलो तर ही धम्मक्रांती या पुढील काळामध्ये आपण अधिक चांगल्या प्रकारे नेऊ टिकू. आपण जे 60-70 वर्षामध्ये घडवलं तेच या पुढील देशातल्या सम्यक समाज क्रांतीचा आधार ठरणार आहे. आपण मागची 7-8 वर्षे बघतो, किंबहुना 1991 नंतरच हे आपण बघतोय काय परिस्थिती या समाजाची होत आहे. बुद्ध धम्म कुठे राहील की नाही, प्रगतिशील विचारधारा कुठे राहील की नाही, ही सगळी आव्हानं आपल्या समोर आहे. या ठिकाणी जर आपल्याला कोणी वाचवणार असेल तर जे 60-70 वर्षात आपण जे घडवलं, समाजामध्ये रुजवलं, ते बुद्ध धम्माचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, हाच सम्यक समाज क्रांतीचा आधार राहणार आहे. आणि सर्वत्र आज हा अंधार दिसत असताना तोच एक आधार घेऊन आपल्याला पुढे जावं लागणार आहे. कारण धर्मांध शक्तीचं आक्रमण खूप मोठं आहे. आज उपयोजित समाजशास्त्र म्हणून मार्क्सवादी सुद्धा फेल झाला असं आपण म्हणतो.
उपयोजित अर्थशास्त्र सुद्धा ते फेल झाला असं आपण म्हणतो, अनेक लोक म्हणतात. त्याचं कार्य ते काय कालबाह्य झाला असं आपण म्हणतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला बुद्ध धम्म हा मात्र उपयोजित समाजशास्त्र म्हणून, उपयोजित अर्थशास्त्र म्हणून, उपयोजित जीवनशास्त्र म्हणून, उपयोजित राज्यशास्त्र म्हणून, उपयोजित धम्मक्रांतीचा आधार म्हणून या पुढील काळामध्ये या समाजाचा आधार राहणार आहे. हा ग्रंथ धम्मक्रांतीचे उद्दिष्टे स्पष्ट करणारा एक प्रायमर आहे, उद्दिष्ट स्पष्ट करणारा एक हा मोठा ओनामा आहे, एक प्रायमर आहे. आणि जीवन जगताना याची नेमकी कार्यपद्धती सांगणारा हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा आहे, एक प्रकल्प अहवाल आहे. त्यामुळं हा ग्रंथ अप्लाइड आंबेडकरिझम आहे, अप्लाइड आंबेडकराईड बुद्धिझम आहे. त्यामुळे हे उपयोजित आंबेडकराईड बुद्धिझमचे उपयोजन आपल्याला आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये करता येईल. मला अतिशय आनंद होतो आहे की आज ज्या ग्रंथांचं प्रकाशित झालं आणि असा अतिशय मौलिक अशा प्रकारचा ग्रंथ ज्याचं भाषांतरही झालं, ज्याची चर्चा अनेक दिवस छोट्या मोठ्या प्रमाणात होते आहे, ती याच्यानंतर मोठ्या प्रमाणात होणार आहे याच्यामध्ये मला अजिबात संशय नाही. आपण अनेक जण अनेक गोष्टी विविध कॉर्नर्समधून ऐकतो. मला माहिती आहे माझं मराठी चांगलं नाही आहे. मी इंग्रजी विषयाचा विद्यार्थी संशोधक आहे आणि मी मराठी असून, महाराष्ट्र असून माझी मराठी मातृभाषा नाही आहे. आणि मराठी भाषा जशी जो आग्रह लोक धरतात की प्रमाण भाषासारखी बोलली गेली पाहिजे, तसा आग्रह करणाऱ्यांपैकी आणि तसा आग्रह मानणाऱ्यांपैकी मी नाही. म्हणून ती थोडीशी मिक्स्ड मी बोलतो. त्यातनं मी ती चांगली का बोलली नाही असं वाटू शकेल, पण मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. धम्मचक्र प्रवर्तनानंतरचं परिवर्तन हा ग्रंथ एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे माझ्यासाठी व्यक्तिगत स्वरूपामध्ये की ज्या गोष्टी आपण साधारणपणे करत नव्हतो त्या गोष्टी विशेष प्रयत्न करून प्राध्यापक आगलावे सरांनी संशोधनपूर्ण पद्धतीनं केलेल्या आहेत. या अर्थानं मी तुमचं आभारच मानत नाही, तर तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण हे केलं आणि हे आपल्या समाजापुढे या निमित्तानं आपण ठेवलं. ज्या समाजाला आयडेंटिटी नव्हती, किंबहुना आयडेंटिटी असते ती असावी लागत्याचं भानही त्याला नव्हतं, असा समाज जेव्हा बौद्ध होतो तेव्हा नेमकं काय होतं. एक 3-3.5 महिन्यापूर्वी आम्ही आचार्य नागार्जुन युनिव्हर्सिटीमध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. मला मराठी शब्द फार लवकर आठवत नाही आहे. कॉन्फरन्ससाठी गेलो होतो आणि तिथे 3 मार्चला आम्ही गेलो होतो आणि तिथे नवबुद्ध या शब्दावर आमचा प्रवासामध्येही आम्ही चर्चा केली की आपण सहजपणे सगळ्यांना एकमेकांना आपण नवबुद्ध म्हणतोय, तर नवबुद्ध म्हणतो आहोत. आणि आमच्यातले काही विचारवंत तर त्यांना रिसर्च करायचा असेल तर मग कुठेतरी नवयानावर रिसर्च करा, नवयान काहीतरी आहे असा रिसर्च ते करतात. आपण हे विसरून जातो की आपण बाबासाहेबांच्या मूळ हेतूला शह देतो आहे, तळा देतो आहे. आम्ही खरंच नवबुद्ध आहोत का? आणि बाबासाहेबांनी जे काही केलं ते नवयान आहे का? जर आम्ही कळत न कळत अशा गोष्टी शत्रू तर करतोय, शत्रू आमच्यामध्ये पेरतोय, त्याची स्ट्रॅटेजी आहे, त्याच्याकडे साधनं आहेत आणि मग आम्ही बळी पडायचं का? हा प्रश्न आम्ही खऱ्या अर्थानं चर्चेला घेतला आणि आम्ही सांगितलं की खरं तर बाबासाहेबांनी 56 जे काही केलं ते खरं तर आम्हाला बुद्धाच्या मूळ शिकवणी, जो शिकवण केला धम्म आहे, जो मूळ शिकवलेला धम्म आहे, त्याच्यावर कधी कधी काही गोष्टी कोणी टाकल्या असतील, काळाच्या ओघात काही गोष्टी बदलल्या असतील, लोकल काही गोष्टी त्याच्यामध्ये घुसळल्या गेल्या असतील, त्याला बाजूला सारून मूळचा बुद्धांनी शिकवलेला धम्म आमच्यापर्यंत पोचवला, तो आम्हाला दिला. आमच्या महिलांना जे ब्राह्मण महिलांना तिच्या घरात सोसावं लागतं ते आमच्या महिलांच्या वाट्याला आलेलं नाही. याचं कारण असं आहे
की आमच्याकडे सती कोणी जात नाही, विवाहावर आमच्याकडे बंदी नाही, महिलेच्या पुनर्विवाहावर आमच्याकडे बंदी नाही, आम्ही मुली लहानपणी मारून टाकत नाहीत. बऱ्याचदा जर भांडणं झाली आणि त्यातनं घटस्फोट झालाच तर ती महिला तिच्या मुलांसकट ती महिला दुसरा विवाह करू शकते, आणि जे दुसरा विवाह करते तेव्हा पहिल्या विवाहातनं जन्म आलेले आपत्त देखील त्या दुसऱ्या नवऱ्याकडे घेऊन जाते, आणि तो पुढचा नवरा तिलाही आणि त्या मुलांनाही तेवढ्याच प्रेमानं कुटुंबात वागवतो. हे आपल्याला नवीन आहे का? हे नवीन नाही. मग तरीही आपण आपल्या महिलांचं जी गुलामी आहे, तिचं जे दुय्यम असणं आहे, तिचे जी सब्जुगेशन आहे ते ब्राह्मण महिलांसारखंच आहे असा विचार आपण करतो. आणि ब्राह्मण महिलांनी भारतामध्ये मांडलेली फेमिनिझमची जी संकल्पना आहे ती आपण जशीच्या तशी आपल्या महिलांना लावतो. इथे आपण चूक करतो त्याचं कारण, आणि ती चूक आपले जे विद्यार्थी आहेत ते करत याचं कारण धम्माचा तो सगळा जो परिणाम आपल्यावर आहे. आम्ही क्वेश्चनिंग आणि क्रिटिकल अनालिसिस, कॉन्ट्राडिक्शन्स आणि इंटरनल कॉन्ट्राडिक्शनचा अतिशय बारकाईनं अभ्यास करतो आणि ॲप्लिकेशन करतो. आणि म्हणून आम्ही मातृत्वक आहोत. आमच्याकडचं वाईफ बीटिंग हे तू कनिष्ठ आहे, तू माझ्यापेक्षा निम्न आहेस, तू खालची आहेस म्हणून नाही. कदाचित दोन मित्रांमधलं भांडण जेव्हा होतं, दोन्ही पुरुष आहेत, दोन्ही मित्र आहेत, त्यांच्याला जेव्हा भांडण होतं तेव्हा, आणि जर एखादा मित्र चुकीचा असेल, दुसरा मित्र त्याला थोबाडात मारतो, मित्र दोन्ही पुरुष आहेत, तो जेव्हा त्याला थोबाडात मारतो, असं करू नको, वीरू आणि शोले मधले तुमचे मित्र जे आहेत ते आहे की नाही, तो एक जेव्हा त्याला थोबाडात मारतो तेव्हा ते प्रेमापोटी असेल, किंवा त्याच्यातून काही घडू नये यासाठी असेल, किंवा त्याने असं करू नये म्हणून असेल, किंवा एक फ्रस्ट्रेट झाला आहे आणि त्याचं ते फ्रस्ट्रेशनमधून आलेलं एक्सप्रेशन असेल. अर्थात वाईफ बिटिंगचं मी समर्थन करत नाही, आपण कुणीही करत नाहीत आणि करू नये हे मान्य आहे. पण मला एक एक्झाम्पल द्यायचं आहे. हे असं आहे. आणि म्हणून दलित फेमिनिझम ही गोष्ट जन्माला आली, आपल्या महिलांनी जन्माला घातली. वुमनिझमला आम्ही सपोर्ट केला आणि आम्ही त्याला ॲक्सेप्ट केला. आणि म्हणून मेन स्ट्रीम फेमिनिझम नाही, अशा प्रकारची क्रिटिकल ॲनालिसिस जे आम्ही करतो ते आम्हाला कोणी दिलं? आम्हाला या एपिस्टमॉलॉजी, आमची ही परंपरा, त्या परंपरेनं दिलं, आणि त्या परंपरेमध्ये बाबासाहेबांना नेऊन सोडलं. त्याच्यातलं हे परिवर्तन आहे, हे मी नमूद करू इच्छितो. I thank you for all the opportunity given to me and to our Dalit writer Dr. G.V. Ratnakar साहब. मैं एक ही बात बोल के ख़त्म करूँगा मैं ये स्पीच, क्योंकि बहुत टाइम हो गया. सो इंग्लिश में एक छोटा सा एक स्टेटमेंट है. व्हाट इज़ दैट मीन्स? A short speech may not be a best one, but a best speech is definitely a short one. So I think you understand the statement. So I try to do the same thing now. Anyway, my heartfelt congratulations to the translators. Yeah, Dr. Pradeep Aglave, our Professor Vandan Patak, and also Dr. G.V. Ratnakar Saab. So yeah, there's very interesting statement हमारा Dr. Aglave साहब दिए. वो क्या है? Our culture and our language both are different, but when it comes to translation, when it comes to the famous personality Dr. B.R. Ambedkar, if you say we are all one under one umbrella, so in that motivation, in that inspiration, we all should work, and more literature should come. And Baba Saheb Ambedkar has rightly said, our fight must be an intellectual fight. It's not a kind of a warrior fight. It should be an intellectual fight. So these literatures, these translations will help the society to transform in a positive manner. मेरे अंधेरों को न तुम बदनाम करो, तुम्हारी चांदनी ने जलाया है घर मेरा. मैं समता के राजपथ पर चलना चाहता हूँ, ना पछता का जंगल. आज अंबेडकर के संतान नहीं सहेगा, तोड़कर जंजीरों स्थापित करेगा समता राज. ये प्रमुख अंबेडकराइट बुद्धिस्ट पोएट जयप्रकाश करदम का है. ये धम्मचक्र प्रवर्तन के बाद परिवर्तन, ये किताब गुरुजी ने कम से कम 9-10 ईयर्स पहले दे दिया. काम करो रत्नाकर, ये आए तो अच्छा है, तेलुगु में ऐसा बोले. मेरा पहला परिचय गुरुजी से मेरा बड़े भाई संजय गजबी है. उनका समता सैनिक दल संघर्ष एवं आंदोलन, ये किताब मैंने
अनुवाद किया है तेलुगु में। ये आने के बाद बहुत सारे मटेरियल तेलुगु क्षेत्र में जय भीम शब्द भी, और एलन हरदास साहब का कामटी के साहब को भी, उनका स्टैचू को भी देखकर मैं बहुत खुश हो गया। ये किताब के संदर्भ में साहब एक दिन सुबह 8:30 9 के बीच में, कम से कम 9 ईयर्स पहले याद कर रहा हूँ, अरे रत्नाकर भाई आपके किताब, आपका फोटो मेरे टेबल पर है बोल के हंस रहे साहब, इतना प्यार से। जय भीम सर से, सर बताइए बोले तो नहीं ये किताब है मेरे पास, बुलाओ। साहब का परिचय हो गया। कम से कम 7-8 ईयर्स, 7-8 बार मैं इधर आ गया फैमिली के साथ भी, मैडम भी इतना प्यार से। मेरे किसी जन्म को भगवान को हम नहीं मानते, फिर भी किसी जन्म से अनुबंध है, रिलेशन है इस भूमि से। 50 साल पहले मेरे माँ बाप ने मेरा नाम रत्नाकर रखा, कर रखने के बाद ये रिश्ता, और 86 ईयर्स पहले मेरे फादर का नाम नागैया नाम रखे मेरे दादा ने, फिर वो रिश्ता नागपुर से, क्या हम क्या सोच सकते हैं। इसी तरह मेरा बीएससी मैथ्स से मेरा सब्जेक्ट, सेकंड लैंग्वेज हिंदी है, माँ ने सिखाई हिंदी में। ये हिंदी पढ़कर मैं रशिया ताशकंद तक जाकर बाबा साहब का नाम लेकर मैंने हिंदी तेलुगु कविता को लेकर, हिंदी तेलुगु कविता में अम्बेडकरवाद को लेकर मैंने बात किया, और आप लोगों से बात करने का भी मौका मिला। भाई मेरा छोटा भाई मेरे गांव के है, हमारे डॉक्टर शरद चंद्र अंग्रेजी का है, हमारे गांव के आसपास में रहते हम, वो भी मेरे साथ उर्दू यूनिवर्सिटी में काम करते हैं। हमारे गांव में, हमारे एरिया में साहब भी, गायकवाड़ साहब बोल रहा है, एक वर्ड भी हिंदी बात नहीं करते हमारे गांव में, लेकिन जस्ट सुनते हैं, पढ़ते लिखते, लेकिन बात करने का हिम्मत नहीं करते अपने लोग। लेकिन सिर्फ बाबा साहब का जो लिटरेचर है मराठी में, हिंदी है, कुछ तो कुछ करके हमारे क्षेत्र में प्रचार करना, ये मकसद से मैं एमएससी मैथ छोड़कर एमए हिंदी में आ गया। आप लोग पूरे अभी साहब भी बता रहे हैं 50 किताबें में 37 बुक्स ओनली हिंदी टू तेलुगु। इसमें अंबेडकर दिनचर्या किताब देवी दयाल का मैंने अनुवाद किया। वो किताब तेलुगु में ओनली 2 बुक्स 1 लाख से आगे 20 टाइम्स से ज़्यादा प्रिंट हो गए। उसमें इनहिलेशन ऑफ कास्ट का तेलुगु अनुवाद नेक्स्ट मेरा अंबेडकर दिनचर्या है, वो भी फिर उनको और कुछ मराठी और हिंदी बुक्स जोड़कर वो भी अंबेडकर जीवनम बोल के फिर में वो तेलुगु में लाए। ऑल सोशल वेलफेयर स्कूल्स में, हॉस्टल्स में वो किताब आ गया। इसका IPS प्रवीण कुमार BSP में अभी काम कर रहे हैं तेलंगाना में, ये साहब ने प्रीफेस लिखा, और काकी माधवराव साहब ने भी इनका प्रीफेस लिखे, एक IAS एक IPS ऐसा। ये मैं बता रहा भाई, ये रिसर्च बुक है, एक यूनिवर्सिटी काम करने का वर्क है, यूनिवर्सिटी एक डिपार्टमेंट काम करने का वर्क है। अंग्रेजी का, हिंदी का और मराठी के इतने सारे मैगजीन्स है, बुक्स है, उनके पूरे रेफरेंस इसमें है। जो PhD करे तो उनको मालूम होता है, रिसर्च करे तो रेफरेंस इस तरह यूज करते हैं इसमें है। और भाई संजय गजबी है, इनका अनुवाद, हिंदी अनुवाद, ये पोइटिक का अनुवाद मुझे बहुत मदद किए। मैं गर्व से बाबा साहब सामने है, आप लोगों के सामने मैं बोल रहा हूँ, मेरा ट्रांसलेशन आने तक हिंदी टू तेलुगु, मराठी टू तेलुगु बुक्स अपने लिटरेचर का नहीं है, 1-2 है, वो बहुत कम है। पूरा अंग्रेजी से ट्रांसलेट करते हैं। अंग्रेजी से ये है ना कोलाबा ओरिजिनल मराठी शब्द है, कोलाबा बन गया अंग्रेजी में, महर बन गया। इस तरह बहुत सारे, अम्बेडकर को भी अम्बेडकर दा बोलते, डा को, इस तरह बहुत सारे अंग्रेजी में आने के बाद बहुत मिस्टेक्स आ रहा है। लेकिन ये मराठी हिंदी से मेरा ट्रांसलेशन शुरू होने के बाद ओरिजिनल शब्द हम यूज कर रहे हैं। अगर शब्द नहीं मिले तो फिर वेट करके अगले साहब से या हमारे संजय गजबी किस तरह लोगों से बात करके, राजेश भैया से, ओरिजिनल शब्द क्या है मराठी का, वही शब्द हम यूज करेंगे। इस तरह अपना काम आ गया। हम ये किताब आने के बाद और मुझे कुछ फ्रीडम भी दिया साहब ने। जनरली साहब इतना स्ट्रिक्ट टीचर रहते, मुझे मालूम है स्ट्रिक्ट टीचर्स किस तरह रहते, लेकिन साहब से मैं रिक्वेस्ट जो करे तो सर ये किताब और कुछ पेजेस आएगा, ओके। कहाँ कहाँ काम कर रहा है बाबा साहब को लेकर हिंदी क्षेत्र में, ऑलरेडी मेरा रेफरेंस बुक्स भी बहुत चल रहा है हिंदी क्षेत्र में। हिंदी में कुछ काम करना है, दलित लिटरेचर, दिल्ली हो या असम हो या केरल हो, मेरे पास काम करते, कॉल करते, किसी बुक्स बताइए, किसी
तेलुगु वाले काम करना है तो वो पूछते हैं। इस तरह बाबा साहब के जो रेफरेंस बुक्स है जो मराठी से हिंदी से जो आ गया, और इसमें बहुत सारे बुक्स है ये साहब के जो बुक्स में, ये सोशियोलॉजी को लेकर या पॉलिटिकल साइंस, इकॉनॉमिक्स और लिटरेचर बाबूराव बागुल का है। उपस्थित बंधूंनो, आज ज्या 3 पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या संदर्भात अनेकांनी चर्चा केली। पुस्तक लिहिणं ही गोष्ट वेगळी आहे। आज सकाळी वासे साहेबांचा फोन आला आणि ते असं म्हणाले की बहिणाबाई चौधरी ही अशिक्षित होती आणि अशिक्षित महिलेनं आपल्या भाषेतून जे साहित्य लिहिलं ते अप्रतिम अशा प्रकारचं आहे। आणि ते म्हणाले की आपण लहानपणापासून आपण साहित्य लिहिलेलं आहे। तर अगदी 11 वर्गापासून माझ्या साहित्याला सुरुवात झाली आणि 12वीमध्ये किंवा BA पाटणला अनेक मॅगझिनमध्ये, दिवाळींकामध्ये लेख प्रकाशित झाले। आणि ते लेख प्रकाशित झाल्यानंतर एक दिवस वडिलांनी मला विचारलं, मी तेव्हा आश्रममध्ये राहायचा, तिथेच फक्त जेवायला घरी जायचं। वडिलांनी मला विचारलं की तू कथा कविता लिहितो, पुस्तक का लिहित नाही? मी त्यांना असं म्हणालो की पुस्तक लिहिणं माझं काम नाही। तर ते असं म्हणाले, नाही तू लिहू शकतो। आणि 4-5 दिवस गेले झाले, पुन्हा वडिलांनी तोच प्रश्न विचारला आणि मी वडिलांना सांगितलं की मला लिहू शकत नाही। तेव्हा वडील असं म्हणाले की तू लिहू, माझ्या डोळ्यात बघ मला तू लिहू शकतो। वडील खूप शिकलेले नव्हते, जर्मनचे भांडे खेडोपाडी विकणारे माझे वडील, पण त्यांनी म्हणाले की मला तू लिहू शकतो। आणि मग 4-5 दिवसांनी मी हे लिहायला सुरुवात केलं। तो दिवस होता 12 डिसेंबर 1978। 12 डिसेंबर 1978ला कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि 16 जानेवारी 1979ला ती पूर्ण केली, पहिली कादंबरी। आणि गंमत अशी की वडिलांचं एक हे होतं की तू जे लिहितो ते मला वाचून दाखवायचं। आणि म्हणून मी रात्री संध्याकाळी माझं लिखाणाची वेळ संध्याकाळची असायची, संध्याकाळी मी लिहायचं आणि घरी जाऊन वडिलांना वाचून दाखवायचं। अशा प्रकारे 36 दिवसामध्ये 35-36 दिवसात मी कादंबरी लिहिली। आणि त्याच्यानंतर आणखी दुसरी कादंबरी जी आत्ता ग्रंथालय प्रकाशनतर्फे येत आहे, तुम्हाला लोकांना माहिती आहे, सुजाता आहे की ग्रंथ प्रकाशन फार मोठं प्रकाशन। तर एक आनंदराव वासनिक नावाचे आंबेडकरी कार्यकर्ते, त्यांच्या जीवनावरती लिहिलेली कादंबरी फुले फुलेली श्रमाची। आणि तिसरी कादंबरी ही रजनी कादंबरी जी अभिनंदन कोल्हापूरच्या वतीने येत आहे। सांगण्यात तात्पर्य की त्या काळामध्ये साहित्य लिहिलं, पण नंतर लक्षात आलं की लिहिल्यामुळे पोट भरत नाही आणि मग साहित्य बाजूला ठेवलं आणि मग आपण म्हणजे शिक्षणाकडे वळलो। या ठिकाणी मला जी प्रकाशिका भेटली त्या प्रकाश मी उल्लेख केला पाहिजे। मी प्राध्यापक म्हणून माझ्या जीवनाला सुरुवात केली आणि एके दिवशी अगदी भर दुपारी मे महिना एक प्रकाशिका, किताब महल प्रकाशक, तुम्हाला माहीत आहे किताब महल फार मोठं प्रकाशन, अलाहाबादचं प्रकाशन, त्या किताब महल प्रकाशनमध्ये काम करणारे एक ललिता पुराणिक ज्या आता या ठिकाणी आहेत आणि त्या चंदननगरमध्ये मी राहतो आहे ठिकाणी ते आल्यात आणि त्यांनी माझ्याकडून ते पुस्तक लिहून घेतलं, समाजशास्त्र पुस्तक 1994मध्ये प्रकाश झालं। यासाठी मला त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे की जेव्हा मी कादंबरी लिही उगवता क्रांतिदूत, तेव्हा असं वाटलं की एक कादंबरी लगेच प्रकाशित झाली पाहिजे, पण ती कादंबरी प्रकाश होऊ शकली नाही। अनेक त्याला कारणं होती। त्याच्यानंतर अनेक पुस्तकं लिहिलीत, परंतु नंतर ललित साहित्याकडे मात्र वळलो नाहीत आणि नंतर समाजात अनेक ग्रंथ, वैचारिक ग्रंथ लिहिलेत। पण करोनाच्या काळामध्ये जेव्हा मी या कादंबऱ्या वाचल्या तेव्हा लक्षात आलं की कादंबऱ्याला किंवा जे साहित्य, जे खरं साहित्याला त्याला काळची मर्यादा नसते। म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपण जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात येतं की अण्णाभाऊचं साहित्य आजही चिरंतन अशा प्रकारचं आहे। या ठिकाणी जे एक महत्त्वाचं पुस्तक आहे की धम्मचक्र प्रवर्तनानंतर जे परिवर्तन झाले या समाजामध्ये, त्या संदर्भातला ग्रंथ अतिशय महत्त्वाचा, संशोधनात्मक। ही काही कथा नाही, हे काही काल्पनिक नाही। म्हणजे काल्पनिक लिहिणं सोपं असतं,
काल्पनिक एका ठिकाणी राहून तुम्ही कल्पनेच्या द्वारे तुम्ही कादंबरी कथा लिहू शकता, परंतु संशोधनात्मक जे ग्रंथ आहेत ते मात्र संशोधनात्मक मात्र लिहिणं सोपं नसतं. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहायला अनेक वर्षे लागलेत. फेलोशिप मिळाली, फेलोशिप घेऊन मी तो ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथामध्ये जे मांडलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी या देशामध्ये क्रांती केली, ती क्रांती काही केवळ ती नाममात्र क्रांती नव्हती. म्हणजे 20व्या शतकामध्ये या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ज्या क्रांत्या झाल्यात, 1917ची रशियन क्रांती, 1948ची कल्चर रिव्होल्युशन चीनची, आणि त्याच काळामध्ये आपण बघतोय की या देशामध्ये द्वितीय महायुद्ध झालं. आणि द्वितीय महायुद्धानंतर जग हे कम्युनिझमकडे वळलं. म्हणजे या जगामध्ये वेगवेगळी परिवर्तन या काळामध्ये झाली, 20व्या शतकामध्ये झाली. आणि त्याच 20व्या शतकामध्ये या भारत देशामध्ये जी एक महत्त्वाची क्रांती झाली, ती क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीवर या दीक्षाभूमी घडवून आणली. अतिशय महत्त्वाची क्रांती, ज्याचा उल्लेख म्हणजे आपण एक रिव्होल्युशनच म्हणतो. कारण बाबासाहेबांनी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन हा जो ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये अतिशय फार सुंदर अशा प्रकारचं विधान केलं की बुद्धिझम वॉज रिव्होल्युशन. तसं म्हणतात की बुद्धिझम वॉज इट सेल्फ रिव्होल्युशन, इट वॉज मोर दॅन फ्रेंच रिव्होल्युशन. बाबासाहेब स्पष्टपणे म्हणतात की हे केवळ रिव्होल्युशन हे फ्रेंच क्रांतीपेक्षाही मोठं रिव्होल्युशन होतं. अशा प्रकारचा विचार रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी मांडलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची क्रांती म्हणजे बुद्ध धर्मात स्वीकार करणे साधी घटना नाही. म्हणजे ज्या समाजामध्ये म्हणजे परिवर्तनाचा विचारच नाही, जो समाज अंधारामध्ये राहणं, म्हणजे ज्या समाजाला अंधारामध्ये राहायची सवय होती, अंधारामध्ये तो खितपत होता आणि उजेड त्या समाजाला उजेड त्याला सहन होत नव्हता. म्हणजे अंधारामध्ये राहणारा, अंधारगुहेमध्ये राहणारा समाज आणि अंधारगुहेमध्ये ज्याची मानसिकता अंधाराची होती, अशा समाजाला उजेड दाखवण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. उजेड दाखवण्याचं काम, उजेडात म्हणजे अंधारामध्ये खितपत समाजाच्या मेंदूमध्ये उजेड पेरण्याचं काम. आणि उजेडाकडे त्यांना त्यांचं अंगुली निर्देश करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. आणि या देशामध्ये क्रांती घडली, अतिशय महत्त्वाची क्रांती, जी क्रांती इतर जगामध्ये ज्या क्रांती आहेत त्या क्रांतीपेक्षा अत्यंत महत्त्वाची. म्हणजे असं म्हटलं जातं की क्रांती जी होते क्रांती शस्त्राद्वारे केली जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध और कार्ल मार्क्स हा जो एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, ग्रंथ म्हणण्यापेक्षा निबंध म्हणूया, रिव्होल्युशन म्हणजे कार्ल मार्क्स और बुद्ध की कार्ल मार्क्स, आणि नाही बुद्ध आणि कार्ल मार्क्स नाही, बुद्ध की कार्ल मार्क्स. आणि यामध्ये बाबासाहेबांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स याबद्दलचं विश्लेषण केलं, यामध्ये काय फरक आहे. आणि त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की कार्ल मार्क्स आणि बुद्धाचं जो उद्देश आहे, उद्देश एक असेल, देअर मे बी सेम, त्यांचा उद्देश किंवा उद्देश वेगळा, एम मे बी सेम, सारखं असेल, परंतु त्यांचे मार्ग मात्र वेगवेगळे आहेत. हे बाबासाहेबांनी अतिशय बारकाईनं आणि वस्तुनिष्ठपणे त्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाचा जो मार्ग होता हा बुद्धाचा मार्ग आणि कार्ल मार्क्सचा मार्ग वेगवेगळे, ध्येय एक असेल. कार्ल मार्क्सला समता हवी होती, बुद्धाला सुद्धा समता हवी होती, परंतु कार्ल मार्क्सचा जो उद्देश होता किंवा त्यांचा जो मार्ग होता हा रक्तरंजित क्रांतीचा होता. बुद्धाचा मार्ग मात्र हा रक्तविरहित क्रांतीचा होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी जी व्याख्या केली लोकशाहीची की सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये रक्तविहीन अशा प्रकारची क्रांती ज्या पद्धतीद्वारे घडून येते ती म्हणजे लोकशाही. म्हणजे लोकशाही हा मार्ग बुद्धाचा, आणि लोकशाहीच्या मार्गातून या समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतं. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा विचार बाबासाहेबांनी मांडला. आणि म्हणून ही क्रांती म्हणजे कोणत्याही प्रकार शस्त्र न घेता बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी क्रांती केली. ती क्रांती अतिशय महत्त्वाची आहे. आणि या क्रांतीचा पडसाद हा या देशातील धर्मांतरित लोकांच्या जीवनात पडला, प्रचंड पडला. आज आपली जी विचारसरणी आहे, इथे रमेश राठोड आहेत, त्यांची विचारसरणी आपली विचार एक झाली, कारण त्यांनी बुद्ध धर्म आपण जसा बुद्ध धर्म स्वीकारला तसा रमेश राठोड बुद्ध धर्म स्वीकारला. वैचारिक क्रांती म्हणजे विचारामुळे कसं परिवर्तन होतं याचे उदाहरण.
आणि म्हणून बाबासाहेबांनी जी क्रांती केली त्या क्रांतीचा प्रचंड पडसाद जीवन म्हणजे समाजावर पडला आणि त्या संदर्भातलं विवेचन त्याबद्दल, आणि हा एका विशिष्ट क्षेत्रामध्ये केवळ सामाजिकच नाही, केवळ राजकीयच नाही, केवळ शैक्षणिकच नाही, केवळ आर्थिकच नाही, केवळ सांस्कृतिक नाही, केवळ साहित्यिकच नाही, तर सर्व क्षेत्रामध्ये जे परिवर्तन आहे महत्त्वाचं परिवर्तन, आणि त्या संदर्भातला हा ग्रंथ. आणि या ग्रंथाचं तेलुगू म्हणजे भाषेमध्ये भाषांतर डॉक्टर रत्नाकर सरांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचे किती आभार मानतो की म्हणजे हे साहित्य दक्षिण भारतामध्ये नेण्याचं श्रेय त्यांचं आहे. ते सांगत होते की दक्षिण भारतात म्हणजे तेलंगणा, आता आंध्र प्रदेश 2 भाग झाले, एक तेलंगणा राज्य आणि आंध्र प्रदेश, आणि मी अनेक जिल्ह्यामध्ये फिरलो, त्यांच्यासोबत फिरलो. आणि एकदा मी डॉक्टर करणकर सर होते, डॉक्टर रत्नाकर सर, अनेक जिल्ह्यामध्ये अमरापुरम म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आंबेडकरिझमचा बालेकिल्ला अमलापुरम. मला डॉक्टर अशोक डोंगरे सर आहेत, डॉक्टर रमेश शंभरकर आहेत, किंवा आपले प्राध्यापक जुनगरे सर आहेत, डॉक्टर सरोज डांगे मॅडम, आम्ही लोक त्या ठिकाणी गेलो होतो अमलापुरम. त्या ठिकाणी जे म्हणजे बालेकिल्ला म्हणजे आंध्र प्रदेशमधला बालेकिल्ला म्हणजे अमलापुरम, किंवा सर अमलापुरम. आणि त्या ठिकाणी लक्षात आलं की इथे म्हणजे दक्षिण भारतामध्ये सुद्धा चळवळ ही जनमानसामध्ये रुजली, पण त्याला जी चालना म्हणजे ज्याला म्हणतो की ज्याला चेतना जी पाहिजे होती ती मिळू शकली नाही. आणि अलीकडे आत्ता लक्षात आलं की साहित्याच्या माध्यमातून आता ती चेतना मिळाली आणि दक्षिण भारतामध्ये फार मोठा परिवर्तन होऊ लागलेलं आहे. लोक आता बुद्ध धम्माकडे वळू लागलेले आहेत. पुस्तकाच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. ही चर्चा नुसती नाही तर एक विचाराची एक वेगळी सुरुवात झालेली असं मी मानतो. आणि ही सुरुवात जी झालेली आहे ती या दीक्षाभूमीतून झालेली आहे. ही गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते. दीक्षाभूमीमध्ये देखील पुन्हा आंबेडकर महाविद्यालयामधून हे होते आहे, ही त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. दीक्षाभूमी जी आहे हे केवळ बाबासाहेबांनी या ठिकाणी धर्मांतर केलेली भूमी नाही आहे. दीक्षाभूमी ही या ठिकाणी क्रांतीभूमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दीक्षाभूमी जी आहे हे माणसाला माणूसपण देणारी ही भूमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळेला या ठिकाणी धर्मांतर सोहळा झाला त्यावेळेला या धर्मांतर सोहळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधला अतिशय ग्रामीण भागामधला एक माणूस या ठिकाणी उपस्थित होता. महाराष्ट्र टाइमच्या माणसांनी त्याला विचारलं, त्याने अनेकाच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काल या ठिकाणी धर्मांतर केलंय, तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सांगितलं की मला काही सांगता येणार नाही, मी सांगू शकत नाही. पत्रकारांनी बोलतंय केलं की तुम्हाला काय वाटतं, तुमच्या शब्दामध्ये सांगा. त्यांनी त्याच्या शब्दामध्ये सांगितलेली गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. तो म्हणाला साहेब मी काल काय होतो मला माहीत नाही, पण आज मला असं वाटतं की माणूस झालो. ही या धम्मक्रांतीची या धम्मभूमीची जी आहे ही भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे. आणि या भूमीमधून या कॉलेजमधून या ठिकाणी या आगलवे सरांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये ही तेलुगू भाषेमध्ये या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशित होत आहे, ही गोष्ट त्याहून अधिक महत्त्वाची आहे की नागपूरच्या दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये माझं स्वतःचं मत आहे की दीक्षाभूमी जी आहे हे धम्माचं प्रवेशद्वार आहे. ज्या प्रवेशद्वारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धम्म आम्हाला आणून देण्याचं काम केलेलं आहे. आता ही प्रवेशभूमी जी आहे ही या प्रवेशभूमीतून हा धम्म दुसरीकडे जाण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की या दीक्षाभूमीतून हा धम्म आता तेलंगणामध्ये जातो आहे, ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. कारण आगलवे सरांनी सांगितलं की एवढं भाषांतर हा भाग महत्त्वाचा नाही, तर धम्मक्रांती जी आहे ह्या नागपूरमधून दीक्षाभूमीमधून या ठिकाणी तेलंगणामध्ये जाते, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आगलवे सरांचा आमचा परिचय झाला असला तरी कादंबरीकार म्हणून मला आज माहीत झालं. आगलवे सर जे आहेत हे समाजशास्त्रज्ञ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजशास्त्रज्ञ ही पहिली संकल्पना मांडणारे डॉक्टर आगलावे सर आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. लेखक म्हणून मला माहीत आहेत, विचारवंत मला म्हणून माहीत आहेत.
परंतु कादंबरीकार म्हणून देखील आगलावे सर आहेत, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्या कादंबरीचं टायटल देखील तसंच आहे. खरं तर आपल्याकडे एक गोष्ट सांगितली जाते बिरबल आणि बादशाहची. असं म्हटलं जातं की बिरबलाला कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तो अकबराला सांगत असायचं. मी असं वाचलं की त्याच्यामध्ये एक असा प्रश्न आलेला होता की त्याचं उत्तर जे आहे ते बिरबलाला देता आलं नाही. काय प्रश्न होता तर अकबराने बिरबलाला विचारलं की सोनं हे अतिशय मूल्यवान आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यानं सांगितलं की गुलाबाचं फूल जे आहे हे अतिशय सुंदर आहे. तर हे दोन एकत्रित जर आले असते तर त्याला काय म्हटलं असतं असं बिरबलला विचारलं. त्यावेळेला बिरबलला उत्तर देता आलं नाही. परंतु मला असं वाटतं की आज जर बिरबल असता, बादशाने त्याला विचारलं असतं की सोनं आणि गुलाब याचं समीकरण काय असतं, तर त्यांनी एकच नाव सांगितलं असतं, प्रदीप आगलावे सर. हे सारखं एक सुंदर अशा प्रकारचं कॉम्बिनेशन जे आहे हे यांच्या विचारामध्ये असलेलं दिसून येत. आणि त्यांनी एक नाही तर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे ग्रंथ या ठिकाणी लिहिलेले आहे. खरं तर आपल्या देशामधून बाहेरच्या देशामध्ये विचाराची जी जाण्याची प्रक्रिया आहे ही सातत्याने चालू आहे. जपानमध्ये आपल्याकडच्या 21 खंडांचं जापानी भाषेमध्ये प्रकाशन झालेलं आहे की त्या ठिकाणचे भंतीजी तायायाम भंतीजी आहेत त्यांनी ते प्रकाशन केलेलं आहे. परंतु त्या प्रकाशनाच्या अनुषंगाने त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की या प्रकाशनाचा हेतू सांगत असताना ते असं म्हणतात की त्याचे 2 हेतू माझ्या डोळ्यासमोर होते. तो कोणते 2 हेतू होते तर ते म्हणाले की या ठिकाणी हा धम्म जो आहे केवळ भाषांतरापुरता किंवा बाबासाहेबांचा विचार जो आहे तेवढा पुरता नाही, तर ते म्हणाले की याच्यामध्ये 2 गोष्टी मला जाणवलेल्या आहेत. आणि मला असं वाटते की तो विचार आगलावे सरांच्या पुस्तकाच्या संबंधी लागू होतो म्हणून मी बोलतो. त्यांनी असं सांगितलं की हे 21 खंड मी यासाठी नेलेले आहेत की या खंडातून माणसामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता आहे, म्हणून मला त्या 21 खंडाचं प्रकाशन करणं महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरी भूमिका त्यांनी अशी सांगितली की या 21 खंडाचं प्रकाशन जे आहे या करण्यामागची भूमिका नागपूरची दीक्षाभूमी आहे, हा दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला. मला असं वाटतं की तीच गोष्ट रत्नागिरीजीने या ठिकाणी सांगितलेली आहे की आगलावे हे मित्र आहेत, परंतु त्यांचा जो ग्रंथ आहे तो कशा पद्धतीने आलेला आहे याच्या संबंधीची मीमांसा केली. किंवा आमचे मित्र गायकवाड सरांनी देखील सांगितलं की त्या तशा पद्धतीने करतात. आणि म्हणून या भूमिकेतून आगलावे सरांचा हा ग्रंथ जो आहे हा गेलेला दिसून येतो. किंवा जिप्सी समाजामध्ये जिप्सी लोक जे आहेत हंगेरियामधले त्यांच्यामध्ये देखील हा विचार गेलेला आहे. आता जिप्सी लोकांमध्ये देखील हीच भावना आहे आणि त्यांनी देखील प्रेरणा दीक्षाभूमीच मानलेली आहे. 2006 मध्ये त्या ठिकाणच्या शिक्षण मंत्री जी आहेत या मिस्त्रेना या ठिकाणी नागपूरला आलेल्या होत्या. त्या म्हणाले की मी नागपूरला आल्यानंतर या ठिकाणी मला प्रेरणा मिळाली आणि आम्ही हा विचार या ठिकाणी घेऊन गेलेलो आहोत. मित्रहो, हंगेरियासारख्या देशामध्ये देखील मूलभूत क्रांती घडवून आणण्याचं काम या ठिकाणी बुद्ध विचार करतो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. की त्रैलोक्य महासंघाचे एक प्रमुख मी नाव विसरलो, त्यांनी एक गोष्ट त्यामध्ये मांडलेली आहे. तर ते सांगितलं की मी एका त्या 5वीच्या वर्गामध्ये गेलो आणि 5वीच्या वर्गामध्ये आपल्याकडचेच ज्यांनी शाळा सुरू केल्या डॉक्टर आंबेडकर स्कूल सुरू केलेल्या आहेत. तर बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये म्हटलं की बाबासाहेबांचं निर्वाण झालं ही त्या ठिकाणचे शिक्षक आणि त्या ठिकाणचे विद्यार्थी देखील अमान्य करतात. बाबासाहेब आणखी देखील हयात आहेत, कारण बाबासाहेबांचा विचार हयात आहे, म्हणजे बाबासाहेब हयात आहेत. आणि मग ते म्हणाले की हाच प्रश्न मी त्यांना विचारला की बाबासाहेब जे आहेत हे हयात आहेत तुम्हाला कसं लक्षात आलं. तर त्या मुलांनी त्या शिक्षकांना विचारलं तुमच्या त्रैलोक्य महासंघाचे विचार. ते म्हणले बाबासाहेब जिवंत आहे मला माहीत आहे, कारण बाबासाहेब मला तुमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये दिसतात. त्याच वेळेला विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की मग तुम्हाला कसं काय कळालं की बाबासाहेब जिवंत आहेत. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये दिसतं. म्हणजे बाबासाहेब जिवंत आहेत ही कल्पना अतिशय अभिनव अशा प्रकारची आहे. जसं आता सांगितलं की विचार हा महत्त्वाचा आहे आणि विचार जोपर्यंत आहे तो महापुरुष जो आहे हा राहतो. अमेरिकेमध्ये आज देखील या ठिकाणी बुद्धिझम आणि आंबेडकरिझम शिकवलं जातं.
एवढंच नाही तर आंबेडकर त्या विद्यापीठामधला एक विद्यार्थी आमचा आहे, आगलावे सरांना देखील तो ओळखतोय. तर त्याने सांगितलं की अमेरिकेमध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे, वेटिंग फॉर व्हिसा नावाचं पुस्तक, लहानसं पुस्तक आहे. तर ते म्हणले ते पुस्तक जे आहे ते मेरिटच्या विद्यार्थ्याला देण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना तो घेता येत नाही, तर मग त्या ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांना तो घेता येतो. वेटिंग फॉर व्हिसा नावाचं पुस्तक जे आहे जास्तीत जास्त 30 ते 35 पानाचं पुस्तक आहे. वेटिंग फॉर व्हिसा काय आहे? दुर्दैवाने मी आपल्या महाविद्यालयातल्या काही मुलांना विचारलं की वेटिंग फॉर व्हिसा काय आहे, कुठलं पुस्तक आहे बाबासाहेबांचं. आपल्या मुलांना सांगितलं नाही, पण अमेरिकेतल्या सर्व मुलांना माहिती आहे वेटिंग फॉर व्हिसा हे बाबासाहेबांचं अतिशय छोटं आत्मचरित्र आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव जे आहेत ते अनुभव मांडलेले ते वेटिंग फॉर व्हिसा आहे. म्हणजे बाबासाहेबांचा विचार अमेरिकेमध्ये आहे, बाबासाहेबांचा विचार हंगेरियामध्ये गेलेला आहे, बाबासाहेबांचा विचार तो जापानमध्ये गेलेला आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की भारताच्या सर्व राज्यामध्ये बाबासाहेबांचा हा विचार या ठिकाणी गेला पाहिजे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी रत्नाकर साहेबांनी केलेली आहे. म्हणून खरं तर त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे. परंतु आभार मानत असताना देखील आपण काही गोष्टी मला असं वाटतं की समजून घेण्याची गरज आहे. कारण एका बाजूला आमची धडपड अशी आहे की बाबासाहेबांचा हा विचार जो आहे हा लोकांपर्यंत गेला पाहिजे, परंतु दुसऱ्या बाजूला असा प्रयत्न होतोय की बाबासाहेबांचा विचार सामान्यापर्यंत गेला नाही पाहिजे. म्हणून ही मानसिकता देखील आपण ओळखून घेतली पाहिजे की उत्तर प्रदेशामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की एका माणसाने लग्नपत्रिकेवर आपल्या 22 प्रतिज्ञा छापल्या, त्याच्यावर FIR दाखल केला, म्हणजे गुन्हा दाखल केला. अगला सर मला असं वाटतं की उद्या ॲनिलेशन ऑफ कास्ट आपल्या घरामध्ये सापडलं तर अटक होऊ शकते काय, अशा प्रकारची परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून याचाही विचार या ठिकाणी करण्याची गरज आहे. आज 8 राज्यामध्ये धर्मांतर बंदी आलेली आहे, हा विचार देखील आपण समजून घेतलेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बुद्धाचा विचार असेल, समतेचा विचार असेल, मानवतेचा विचार जो आहे हा देशामध्ये येऊ द्यायचा नाही, अशा प्रकारची मानसिकता आज देशामध्ये सुरू झालेली आहे. याचाही विचार करण्याची गरज आहे. म्हणून या ठिकाणी नवीन लेखकांनी याच्यावर देखील आपल्या लेखण्या झिजवल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी आपलं काम याच्यावर वाढवलं पाहिजे, राजकारत्यांनी आपल्या भूमिका या संदर्भामध्ये केल्या पाहिजे. सर आज मला असं वाटतं की या ठिकाणी हा बुद्धिझम जो आहे हळूहळू आमच्यापासून कुणीतरी हिरावून घेते की काय, अशी ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे.